छोटीशी तुमचीशी झोपडी असू द्या, त्या झोपडीतला कप गरीब असू द्या चहा प्यायचा, कारण कपाला कान नसू द्या, कपाला काय नसू द्या, कान नसू द्या. त्या तुमच्या घरातला चहा सुद्धा गरीब असू द्या, चहाला दूध नसू द्या. त्या घरातला ताट गरीब असू द्या, जेवणाचं जर्मलचं ताट असू द्या, त्या ताटातलं अन्न गरीब असू द्या, चटणी आणि भाकरी असू द्या. त्या घरातल्या माणसांच्या अंगावरचे घालणारे कपडे सुद्धा गरीब असू द्या, फाटलेले कपडे असू द्या. पण सांगू का, त्या जर झोपडीतली माणसांचा भावाभावाचं प्रेम जर राम लक्ष्मणासारखं असेल, जावाचं प्रेम जर सख्या बहिणीसारखं असेल, अरे त्या घरातल्या सासू सुनेचं प्रेम जर माई लेकीसारखं असेल, त्या बंगल्यातली लोक जर आपल्या आई वडिलांची जर सेवा जर करत असतील, आणि त्या बंगल्यातली त्या झोपडीतली लोक एकत्र येऊन जर हसत खेळत जर जेवण जर करत असतील, आणि सगळ्यांचं एकामेकाबद्दल प्रेम आहे, आणि त्या झोपडीतली लोक जर सतत जर देवाचं भजन करत असतील, अरे सहकुटुंब मिळून जर सगळे जर शिव महापुराण कथा ऐकायला येत असतील, तर मी म्हणेन दादा, ती झोपडी नाही, तर ते झोपडी म्हणजे साक्षात मंदिर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे घर दादा घरासारखं असलं पाहिजे ना. घर कसं असलं पाहिजे? घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नुसत्या भिंती नको आहे, बरोबर आहे ना. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको नाती घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती, नको नुसत्या भिंती, काय असावा? नको नुसती नाती घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे. त्या शब्दाना अर्थ असा, ऐका नीट ऐका, नको नुसत्या वाणी, त्या शब्दाना अर्थ असावा, नको नुसत्या